साध्या शब्दांत जर समजपाक गेले जाल्यार मन म्हटल्यार कितें? हय, मन म्हटल्यार आमच्या विचार जे येता, थिंकिंग. आता बाह्य मनाची कामां सांगता मागीर तुका आपशीच कळटलें मन म्हणजे कितें. विचार करप, तेचेर निर्णय घेवप, एनालिसिस करप, योग्य अयोग्य हें ठरवप, भावना निर्माण करप, त्याच्या बद्दल इमोशन्स क्रिएट जाता आणि त्यो इमोशन्स तुझ्या बॉडीचेर इफेक्ट करता. तुझ्या फुड्यान जर वाघ उबो रावलो तर अचानक बॉडीक घाम येतलो, बिकॉज दॅट रिएक्शन म्हणजे मनान जे कितें भयाचो विचार स्वप्न पडटा पळय मनशाक रातचे फुड्यान काय वाघा बद्दल कितें घातला आमी ते मनात ते रिएक्ट जाता आणि ते बॉडीचेर तुझे दिसता. सो प्रत्येक मनाचेर जेन्ना अंतर मनाचेर आमच्या जेन्ना इफेक्ट जाता त्याचो इफेक्ट डायरेक्टली रिलेटेड टू बॉडी असता. सो म्हणून अंतर मनान कितें घालप आणि ना घालप हें आमकां जर कळलें आनी तेंचे डिस्टिंग्विशिंग जर आमकां कळलें, लॉजिकल माइंड इज बाह्य मन, पण अंतर मनाक न्ही स्वताची बुद्धी ना, तेका बरें वायट कळना. जी गजाल त्याच्याकडे बाह्य मनातल्यान भितून पावता ती गजाल ती फक्त अट्रॅक्ट करता, आपल्याकडे ओढून घेता. सर हेजो अर्थ आता जे हांव गेस्टांकडे उलयता हे खंय तरी म्हाज्या मायंड सबकॉन्शियस माइंडान भरलेले आसा. ऑफकोर्स हांव तुका इतलें सांगू शकता सोप्या भाशेन, आयज मेरेन प्रत्येकाच्या आयुष्यात तुझ्यात न्ही प्रत्येक मनशाच्या आयुष्यात जे कितें घडटा बरें और वायट हे त्याच्याच मनान अट्रॅक्ट केल्लेले असता. बाय नोईंगली और अननोईंगली, you believe or not, but that is attracted by your own mind.